तर इथून टेंभरी संघ प्रस्थान करतायत, तर नक्कीच चौकात जा सगळे जाताना रस्त्यातून. आणि आता आपण गुणलेखासाठी या ठिकाणी आपण अविनाश दादा ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना आपण पाहणार आहोत. अविनाश दादा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच येथे खेळाडू आलेले आहेत. प्रतीक दादा पाटील यांच्या सोबे असते आपण दीपेश आपला पारितोषिक कलेक्ट करावं. पाहुण्यांच्या सोबे असते या पारितोषिक. चला मॅच गेम इज ऑन, गेम इज प्ले. पंचाचा इशारा आलेला आहे. प्रतीक दादा यांच्या सोबे असते आपण हा पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पहिला चेंडू आलेला डॉट बॉल. जीवन 11 शिवतेज मोरवे त्यांच्या विरोधात मानची स्फोट डेरवली. चांगली गोलंदाजी या मैदानावरती आज आपण पाहिलेल्या सगळ्या गोलंदाजांना प्रभावित केलेलं आहे. या चेंडूवरती डबल मला सगळं बॅटच्या वरती चेंडू आलेला आहे. धीरज राणे. दीपेश शुभेच्छा असतील तुम्हाला, मस्त खेळ झालेला आहे. बेस्ट ऑफ लक, वेल प्लेड टू वाईज. आपल्या टीमला देखील शुभेच्छा असतील. तिसऱ्या फेरीमध्ये संघ दाखल झालेला आहे आणि चांगला खेळ झालेला आहे वानिवली संघाचा. रुही 11 या संघाने केलं, त्यांच्या पॅकरचं देखील आपण स्वागत करूया. हा सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू कार्पेट लेवलचा फटका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा या चेंडूवर आल्या आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर मोरबे संघ जाऊन पोहोचतोय. वैयक्तिक आपण सांगिक 3 या धावसंख्येवरती, माफ करा 2 धावा, क्षमा असावी, 2 धावा लागले त्या धावफलकावरती. बेनबाद 2. पहिलं षटक आहे. गोलंदाज विजय बाळाजी. बाळाजी चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र मस्त हा फटका पाहूया. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी आपण पाहिले असेल पडलेले आहेत. 2 धावा या चेंडूवरती, 4 धावा धावफलकावरती. चेंडू संपलेत 4. पहिले 2 चेंडू डॉट आले, नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा प्रत्येक चेंडूवरती आल्या. 4 धावा लागल्या धावफलकावरती. 2 ओव्हरची ही मॅच. चला अतुल भाई मॅच चालू करायचे. टेंभरी संघात इथून प्रस्थान करतो, म्हणजे जे पावलं आता जड झालेले आहेत. म्हणून इथून काहीतरी आलं होतं आतापर्यंत, मात्र असू द्या, हाडलक. प्रयत्न चांगले होते आणि खेळ चांगला मैदानी खेळ होता. याच्यामध्ये हारजीत आपण पाहिलेलीच आहे. जरी पराभूत झाल्यास तर खचून जाऊ नका, पुण्यानं दबाव द्या, तुम्ही प्रयत्न करा. आणि या आमदार ट्रॉफी मध्ये चांगला खेळ झालेला आहे तो टेंभरी संघाचा. प्रतीक दादा पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही त्या व्यासपीठात सन्मान करत आहोत. प्रतीक शेठ, आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानात आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव जी आपली भारतीय संस्कृती आहे, या संस्कृतीचा जतन करत असताना मान्यवरांचा सन्मान आमदार ट्रॉफी मध्ये आम्ही करत आहोत. आमचे ठाकूर साहेबांच्या वतीनं प्रतीक दादांचा स्वागत इथे केला जातोय आणि त्यांच्या समाज असलेल्या त्या सहकारी मित्र त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. दादा, आपणास देखील विनंती की आमच्या सन्मानाचा पण स्वीकार करावा. ही स्पर्धा आता हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. 5:43 बेल झालेला आहे. प्रतीक दादा यांच्या बरोबर असलेल्या सहकारी मित्र त्यांचाही सन्मान या आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून आमचे ठाकूर दादा यांच्या शुभे हस्ते आम्ही करत आहोत. तर या आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना आम्ही सन्मानित करत आहोत आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चार टीम म्हणजे 4 नंबर असतील. हा, ज्या ठिकाणी आपल्या मोठमोठ्या बक्षीस आहेत, जी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, फिल्डर, गोलंदाज जे काय असतील मॅन ऑफ द सिरीज ना, असं हा कुठल्याही एका संघाला दिलं तर त्यामध्ये ज्याचा सगळा चांगला खेळ असेल, ज्याचे सर्वात जास्त गुण असतील,
प्रतीक शेठ या ठिकाणी आता प्रस्थान करतात. प्रतीक दादा आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तर आपला देखील अभि कॉमेडी वॉचच्या वतीने आमदार ट्रॉफीमध्ये आपण आपले आभार व्यक्त करत प्रस्थान करत आहेत. एक वेल देऊन या स्पर्धेला सदीच्या भेट आपण दिलेली आहे. तर आपलं देखील सरचे स्वागत. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. दुसरं षटक घेऊन आलो शंकर आणि ह्या चेंडू आपण पाहिला असेल केलेला आक्रमण ऑन साइड मध्ये चेंडू होता. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झाल्याने तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. लेझी क्रिकेट अविनाश सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डबलला टिबल मध्ये कन्वर्ट केला. 3 धावा या चेंडूवर आपण पाहिलं असेल 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ती जीवन 11 शिवतेज मोरवे संघाची धावसंख्या बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात. नक्कीच चांगले तुमचे नियम आहेत आणि नियम तुमचे जे आयोजकांचे असतील ना तेच तुमचे नियम ठेवा. अविनाश दादा भोईर या स्पर्धेचे जनक आहेत. खरं तर खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांची असते. गोलंदाज आलेले शंकर आणि या चेंडू मात्र आपण पाहिलं असेल अतुल दादा भोईर यांच्याकडून झालेली चुकीला माफी नाहीये. डीजे आलेल्या ह्या चेंडूवरती फलंदाजाला उलकावणी दिली. क्षेत्ररक्षणाला असा उलकावणी दिली. अतुल भोईर जे ते क्षेत्ररक्षण नेहमी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडून झालेली मिस्टेक. खरं आता अतुल भोईर यांनी थांबायला नाही हवं होतं. चेंडूवरती झालं होतं. झेल घेण्याचा प्रयत्न केला असता. झेल सुटला असता ते चाललं असतं. मात्र चेंडूची वाट पाहत राहिली असं किमान 2 धावा तरी या चेंडूवरती रोखल्या गेल्या असतील. मात्र चौकार आलेला या चेंडूवरती आणि संघाच्या धावसंख्येने आता घेतलेला आकार तब्बल जाऊन पोहोचले 13 अंकावरती. हा चेंडू पंच केला मात्र फटका पासला जातोय आणि या चेंडूवरती देखील मात्र आपण पाहिलं असेल झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. धीरज थोडासा नाराज असेल या फटक्यावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया या ठिकाणी 15 धावा लागले धावफलकावरती. मात्र पाहूया एकदा धाव पूर्ण केले. दुसऱ्या पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय आणि पाहूया त्या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची अविनाश सर आता प्रतीक्षा आपण करूया. काय निर्णय पाहूया. एकच रन आले सर. एकच धाव या चेंडूवरती आलेली आहे. 16 धावा धावफलकावरती. धीरज वैयक्तिक खेळतात 13 धावसंख्येवरती. प्रथमेश राणे 3 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. एक चेंडूपती म्हणजे एकच चेंडूचा सामना केलाय. एकच फटका मारला. 3 धावा घेतल्या तेव्हा नॉन स्ट्राईक मध्ये त्यांना आपण पाहतोय. 9 चेंडूपती 13. मस्त अपडेटिंग अविनाश दादा आपली तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. सकाळी दुपारी वेगळ्याच मूडमध्ये होते. आता एकदम पूर्ण फ्रेश आणि कूल माइंड आहेत अविनाश दादा भोईर. आणि तेच आता त्यांचा प्रयत्न असेल का लवकरात लवकर हे सामने कसे संपतील हाच त्यांचा प्रयत्न आहे. आमदार ट्रॉफी एका बाजूला आपण पाहिलं असेल आणि या चेंडूवरती टॅपिंग क्रिकेट मस्त फटका स्क्वेअर लेग वरून आलेला षटकार प्रथमेश राणेच्या बॅट मधून हा षटकार संघाच्या धाव संख्येला आकार देऊन जातोय 22. ही दुनिया
अविनाश दादा बॉल द्या, बॉल बाय कुठे आहेत? अजून एक बॉल द्या तिथे मैदानाच्या आतमध्ये. बॉल बॉय, बॉल बॉय कोण आहेत बाबू? जरा मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या, बॉल. षटकार आलेल्या चेंडूवरती 22 धावसंख्या होती. आता जाऊन पोहोचले ती धावसंख्या मोरबे संघाची. धीरज राणे, प्रथमेश राणे, वनमॅन आर्मी, एक चांगली कामगिरी त्यांची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शंकर याच्यावरती आक्रमण केलं, ज्या शंकरने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळालं होतं. तोच शंकर. 450चा रन रेट. काय अपडेटिंग आहे, मस्त वा, काबिल तारीफ अविनाश दादा. आणि टोटल धावफलकावर दिलेल्या 22 धावा. शंकर विशाल गडवडच्या बाजूने गोलंदाजी करतोय. खोदून काढलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, लॉंगांमध्ये चेंडू जातो. एक धावा पूर्ण. बघा धीरज राणे काय चालाकी आहे. 2 धावा पूर्ण आल्या, तिसरा होता प्रयत्न होता आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 24 धावा लागल्या धावफलकावरती. 25 धावसंख्येची गरज आहे. चला खारकोपर आणि त्यांच्या विरोधात जय बापदेव पाळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन खारकोपर आणि बापदेव पाळी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच त्याची संपर्क करा टॉस करण्यासाठी. हॅलो, जय बापदेव पाली आणि खारकोपर संघाने लगेच यायचंय, टाइमपास करू नका. पाली आणि खारकोपर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी त्याच्या समोर यायचं आहे टॉस करण्यासाठी. बघा नाणेफेकीचं कौल अविनाश भोईर जिंकलं होतं मोरबे संघाने. मोरबे संघाने या वातावरणाचा विचार करून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धाडसी निर्णय होता आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हर्समध्ये धाबा जमायला 24 आणि 25 धाव संख्येचं आव्हान ठेवलेलं आहे की मानसी स्पोर्ट डेअरी संघासमोर. चला मैदानाच्या आतमध्ये आपण मोरबे संघ आता दाखल झालेला आहे. मोरबे संघाला देखील आपण विनंती करूया की आपण टीम मीटिंग शॉर्टकट घ्या आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून मॅचला सुरुवात आपण करायची आहे. बघा 5 वाजून मला असं वाटतं 50 मिनिटं होऊन गेले, 52 मिनिटं झालेले आहेत. चला अतुल भाई आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगत आपण एंटर करा. 12 बॉल्स मध्ये गरज आहे 25 धावसंख्येची. अनालिसिस या ठिकाणी आमच्या बरोबर पोहोचवण्याचं काम आमचे अविनाश दादा भोईर यांच्या माध्यमातून केलं जातं, त्यांना आपण धन्यवाद देऊया. आता स्कोरर म्हणून आमच्या समोर आता कॉम्बॉक्स मध्ये जोडलेले आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. अविनाश दादा म्हटल्या तर सर्व गोष्टीमध्ये परिपक्व आहेत. कमी तिथे आम्ही, मात्र ते कधी जास्त फंदामध्ये पडत नाहीयेत. कुठल्या फंदामध्ये जास्त पडत नाहीयेत. जर वेळ आली ना तर सगळ्या गोष्टी करून दाखवतील. 26 धाव संख्येची गरज आहे. हॅलो, पाली संघाने आलेले आहे. खारकोपर आले. चला महेंद्र दादा सर, आपण दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. अतुल भोईर आणि आशिष मुंडे आणि अतुल. बघूया आता आशिष मुंडे आणि अतुल भोईर. हॅलो, ठीक आहे सर, नाणेफेक करून घ्या ना. या कोण नाही इथं. आशिष मुंडे आणि अतुल भोईर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अविनाश दादा काय तुमचे टच करून घ्या. 2 षटक सामना असेल. ओटो पॅडी सर, तुम्ही 120 चेंडू आणले, मात्र असे चेंडू फेकले तर काय चेंडू करतील. खेळाचं ना टीमला तरी चेंडू राहिले पाहिजेत ना. हा अभ्यात आता पनवेलला स्थलांतर झाले. बॉल ठेवून द्या. बॉल इकडे तिकडे सुद्धा टाकू नका. कोण टॉस झाला? दिले बॉल झाले. पाळी. हा ते पवन आहेत कुठे आपले पवन रोहित सर तिकडे गेले का? आणि 2 आपले पेशंट मला असं वाटतं कॉमा मध्ये गेलेत ना, 2 का 3 इको मध्ये. हा मॅच आता आमचे आयोजक आता थोडेसे याच्यामध्ये वेगळ्याच मूड मध्ये गेलेले आहेत.
चला विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया. आता थोडीशी हाशी मजाक बंद करू, आपण सिरियसली आता मॅचकडे बोलूया. ज्या विजयासाठी गरज असणाऱ्या डेरोली संघाला 25 धावसंख्येची गरज आहे, ती 12 बॉल्समध्ये आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. पाहूया मोरबे आणि डेरोली अशी ही लढत या आमदार ट्रॉफी मधली आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट मधील ही मॅच. याच्या अगोदर आपण पाहिलं सर वयाल संघाला पराभूत केलं होतं मोरबे संघानं, आणि वयाल संघाला 17 धावा करू दिल्या नव्हत्या याच मैदानात याच विकेटवरती. पवन आलेले चेंडू वेंडूकडे लक्ष द्या आता पवन, कारण का आता तुम्ही सकाळपासून घेतले. मोहन पवन रंगाची जोडी आहे, रंगा बिल्ला ची जोडी आहे. चला त्यांना आपण शुभेच्छा देऊया. बघा पवन आता बॉल बिल तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. हा नंतर तुम्ही अविनाश दादा सांगता का आम्हाला बॉल नाही येत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या षटकासाठी आलेले आहेत गोलंदाज मोरबे संघाकडून प्रथमेश राणे. एक अष्टपैलू हा खेळाडू, आणि चला प्रथमेश आपण लगेच आपल्या गोलंदाजीला सुरुवात करावी. 25 धाव संख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीसाठी आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आशिष मुंडे असतील स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकरवरती अतुल, तर गोलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, कार्पेट लेवलचा फटका ऑन साइड मध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिथे क्षेत्ररक्षण धीरज राणे मला असं वाटतंय ना, तिथे थोडेसे फंबल झाले आणि तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा लागल्या त्या धावफलकावरती. पाडी टीमचे कॅप्टन आले. या चेंडूवरती केली जोरदार अपील. लेग बायच्या सायने धाव मिळाली आहे. समीर राणे कीपर, विस्ते कीपर, विकेट कीपर. समीर आता पहिला बॉल कलेक्ट करा, नंतर अपील. एक धाव या चेंडूवरती, 3 धावा लागल्या धावफलकावरती. आता गरज असेल 22 धाव संख्येची. पुण्याचा जमीन रंगाचा हा फटका आपण पाहतोय. अतुल भोईर यांच्या बॅट मधून आलेला हा मस्त फटका. 2 धावा या चेंडूवरती, 5 धावा लागल्या धावफलकावरती. आणि ह्याच धावा खऱ्या तर आपण पाहिलं सर ना संघर्ष करतील किंवा विजयाच्या जवळ घेऊन येतील. आपण पाहतोय डेरोली संघाला 9 चेंडू 20 धाव संख्येच्या धावफलकाला 5 धावा, बिनबाद 5. प्रथमेश राठी राईट आर्म और 2 विकेटच्या साहाय्याने गोलंदाजी करतात. मात्र हा चेंडू आलेला डॉट बॉल. डॉट गन के ऊपर कोई नंबर नहीं लिखा. आता 8 चेंडू आणि गरज आहे 20 धाव संख्येची गरज. 8 गेंदे 20 रन की जरूरत, 20 धाव संख्येची आता गरज आहे. आणि या चेंडूवरती हलकाचा स्टेअर केलाय, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातो. एकदा धावून पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले. 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल तर प्रयत्न सफल ठरेल. फलंदाज अतुल भुईर या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपाने बाद. डीजे नवीन आलेले फलंदाज
18 धाव संख्येचे आता गरज 7 चेंडू 18 धाव संख्येचे गरज. प्रथमेश राणे यांच्या षटकातील हा शेवटचा चेंडू, शेवटचा एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील आणि गरज येते 18 धाव संख्येची. हा चेंडू मस्त फटका, मस्त या ठिकाणी फटका सजवला जातोय. या चेंडूवरती आलेल्या आशिषच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. आकाश माफ करा, आकाश यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे आणि या चौकारच्या वर आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. 6 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे ती 14 धाव संख्येची. हे अंजनीच्या नको अंपायर सर, तर आपण टीम विकेट शॉर्टकट मध्ये घ्या, कारण का त्यांना बेल आपण दिलाच पाहिजे. प्लॅनिंग थोडी झाली पाहिजे, मात्र शॉर्टकट मध्ये तुम्ही घ्या जो निर्णय असेल तो, कारण का बेल खूप कमी आहे. कारण का आम्ही नाईटला आलो सर, तुम्ही सकाळपासून येतात, तुमच्या भावना काय आहेत ना त्या मलाच माहिती आहेत. कारण का पंच तिथे उभं राहून जे अंपायरिंग करणं बोललं तेवढं सोपं नाही संतोष सर. कारण का कंटिन्युअस तुम्ही आता या मॅची केलेल्या आहेत. सकाळपासून या विकेटवरती या मैदानावरती आपण आणि संतोष पवार थोडेसे मला असं वाटतं मध्यात ब्रेकमध्ये जाऊन आलेले आहेत. मग ते सांगतात ते मस्त नाही, तुम्ही तुमचं काय वाईट नाही येते, चांगला तुम्ही काम केलेलं आहे. तुमचा पॅनल जो आहे ना पंचांचा, खूप सारी मेहनत या स्पर्धेमध्ये या पंचांची आपल्याला लाभलेली आहे. आमदार ट्रॉफीमध्ये विजयासाठी 7 चेंडू 14 धाव संख्या की गरज. 6 गेंदे में 14 रन की जरूरत आ पड़ी इस समय मैदान के अंदर. और विशालगढ़ के तरफ से यहाँ पे 6 गेंदे 14, 6 चेंडू 14 धाव संख्या की गरज. या समय गेंदबाजी के लिए आए गेंदबाज सनी गाड़गे. जिस सनी ने 6 गेंद के ऊपर 4 रन बनाने नहीं दिए थे वायल टीम को, और इसी के साथ ये पहली गेंद थी, हल्के हाथों से उसको खेला था, स्टीयर किया था. गली की क्षेत्र में गेंद जा रही है. 1 रन के साथ में स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है. अभी आने वाले 5 गेंदे और जीतने के लिए 13 रन की जरूरत. 5 गेंदे 13 रन की जरूरत. इस मुकाबले में दोनों टीम अच्छा प्रयास कर रहे हैं, लेकिन कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम आगे जाएगी यहाँ पे इस मुकाबले में कहना मुश्किल है. लेकिन आक्रमण करना होगा इस समय मानसी स्पोर्ट डेरोली टीम के लिए. लेकिन इस समय सनी गाड़गे लेफ्ट आर्म इस गेंदबाज को यहाँ पे देखा तो आप स्टंप पर गेंद दिया और गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. इसे के साथ डॉट करके हुई समाप्ति. महेश बजे अभी 4 गेंदे और 13 रन की जरूरत. सन्नी गाड़गी काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए. जो लेफ्ट आर्म गेंदबाज है काफी अच्छा टर्न इस्तेमाल कर रहे हैं और ये अच्छी गेंद थी. कारपेट तौर पर ये गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ. वापस सिंगल को डबल में कन्वर्ट किया और 2 रन के साथ में आने वाले 3 गेंदे और जरूरत है 11 रन की. 3 गेंदे आखिरी बचे इस ओवर के सनी गाड़गे की और 11 रन की जरूरत. अगर यहाँ पे तो एक बड़ा हिट आता है तो ये मुकाबले में वापसी हो सकती है डेरुल टीम की. यहाँ पे प्रयास करना होगा, आक्रमण करना होगा, तब जाके यहाँ पे जो 11 रन का फासला है थोड़ा कम हो सकता है. यहाँ पे गेंद हवा में, लेकिन यहाँ पे देखा जाएगा तो फील्डिंग थोड़ी सी खराब हो चुकी है. धीरज राणे इस समय मैदान के अंदर बहुत सारी गलतियां हो रही है इस सत्र में. टीम के कप्तान है, उनके ऊपर पूरी तरह जो जिम्मेदारी है इस मैच की. और आकाश रनआउट के तौर पर यहाँ पे आकाश का विकेट मैदान से बाहर है. डीजे मास्टर देखील आता हुशार आहे बघा. देवाचा धावा करण्यासाठी डीजेच्या माध्यमातून चांगलं असं गीत. आता तरी देवा मला पावशील का.
आणि सुख जे मला ते धावतील का 2 चेंडू गरज आहे 9 धावसंख्येची. या चेंडूवरती या सामन्याचा निकाल असेल आणि जर का या चेंडूवरती एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर सन्नी गाडगे याच्यावरती असेल दडपण किंवा प्रेशर. हा प्रेशर सध्याच्या घडीला आहे तो आपण पाहतो डेरिवली संघावरती. प्रेशर तुम्हाला आता रिलीज करायचं असेल तर आक्रमण तुम्हाला करावं लागेल. सूचित केलं या चेंडूला. एकच धाव या चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि ते मात्र आपण पाहिलं असेल टीम मीटिंग नको आउट नाहीये. पंचाचा निर्णय अंतिम असेल तो तुम्हाला मानावा लागेल धीरज भाई. चला टीम मीटिंग नको. आता एक चेंडू आणि सुसाईड करायला नका. फास्ट म्हणजे स्पीडअप इच्छा होती. हा ते बघा अविनाश सर सांगतायत की या ठिकाणी टेंबरी किंवा मोरबे याच्यापैकी दोन्ही संघ त्यांच्या अगदीचे फेवरेट आहेत आणि कुठला तरी एक संघ त्यांना हवा होता तो मोरबे संघाचे आतापर्यंत या ठिकाणी समीर राणे बघा या ठिकाणी अविनाश दादा यांच्याकडे तुम्हाला शुभेच्छा देखील आल्या आहेत. मात्र पाहूया मॅच अजून संपली नाहीये. जर का गोलंदाजी एखादी चुकी जर का झाली आपण म्हणतो ना जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि क्रिकेट शिवाय जर तर नाहीये. सन्नी गाडगेंनी चांगली गोलंदाजी केली. आज इम्प्रेस केलेला आहे या आमदार ट्रॉफीमध्ये या रात्रीमध्ये. जिथं वयाल संघाला जसा पराभूत केले ना तसंच त्यांचं आता मनोबळ उंचवलेलं आहे. चंदू राणे आता बघा या ठिकाणी फायनलच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेवरती आलेले आहेत. चला सर आपण मॅच चालू करा. संतोष सर क्षेत्ररक्षण बरोबर या ठिकाणी पहा. एक चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. 8 धावसंख्येची आता गरज आहे. टोटल धावफलकाचे लागले आहेत 16 धावा. आठ धावसंख्येची आता गरज आहे. 25 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 8 धावसंख्येची आता गरज आहे. चंदू भाई प्लीज मॅच चालू करा. हा चेंडू आणि हा सामना जिंकलेला आहे. तो शिवतेज मोरबे संघानं विजय संघाचा हार्दिक स्वागत. हार्डक टीम डेरिवली. चला पुढची मॅच RCC पेठ आणि धीरज